सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनचरित्रावर पोवाडा. नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज शिवजयंती आहे. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी निघाली आहे सुहाणीच्या घरी. महाराजांच्या मूर्तीची पूजा व आरती घ्यायची आहे, सो त्यासाठी. तर शिवजयंती नक्कीच साजरी केली पाहिजे, कारण हा सण वर्षातनं एकदाच येतो आणि तीसुद्धा पारंपरिक पद्धतीने साजरी झाली पाहिजे एकदम. तर आज मी तसंच फर्ग्युसन कॉलेजला जाणार आहे. एकदम पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार आहे तिथे. तर आपण ते पाहूयात. आणि आता वरती गोडू ओ हॅलो गाईज. जय सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चलो. आता आम्ही फर्ग्युसन कॉलेज इथे पोहोचलोय, बट वेळ आहे अजून इव्हेंट स्टार्ट व्हायलाच. आमचं फोटोशूट चालू आहे. सगळे बसले आहेत. अजून काही फ्रेंड्स आले नाही आहेत. काही फ्रेंड्स येत आहेत अजून, सो आम्ही त्यांचाच वेट करत थांबलो आहे. आता गाईज आम्ही आमच्या कॉलेजचं इव्हेंट सोडून दुसऱ्या कॉलेजच्या इव्हेंटला आलो आहे. सो मग आम्हाला इकडे यावं लागलं आज. इथे पहा तुम्ही, खूप छान इव्हेंट होणार आहे. इव्हेंट काय ते आम्हाला काहीच आयडिया नाही आहे, फक्त माहिती आहे की इव्हेंट होणार आहे म्हणून आलो आहे आम्ही. पाहू काय इव्हेंट आहे. अर्धा तास वेट करायला लावून फायनली मॅडम आलेले आहेत. मी आले तरी हे कुठे आहेत? श्वेता येते श्वेता. आज त्याच्यावर जबाबदारी आम्हाला फिरवायची आज. मी काय फिरव? तू एक्स स्टुडंट आहे ना. लीडर आमचा इव्हेंट स्टार्ट व्हायला अजून खूप वेळ आहे. सो आता आम्ही एका नवीन स्पॉटकडे आम्हाला हर्षदा घेऊन चालली आहे. आम्हाला काहीच आयडिया नाही आहे कुठे काय. एक फ्लावर गार्डन आहे समथिंग, तिथे जाणार आहे आम्ही. तिथून मग इव्हेंटला जाऊयात. नशीब नाही आमचं काहीच. आम्ही गार्डनमध्ये आलतो पण गार्डनच बंद आहे. नशीब लागते. आता देवाकडेच जाऊ डायरेक्ट आमचं नशीब मागायला दगडूशेठला. देवाचं म्हण नाही, तुम्ही माझ्याकडे या पहिलं. गाईत हा दमला आहे, बसून घेतलंय. खूप चालवलंय आम्ही, अजून खूप चालवायचं आहे पुढे. जिथं जागा भेटेल जिथं जागा भेटेल तिथं बसून घेतात ते नुसते. देवाकडे जाऊ आपण दर्शन घ्यायला. दगडूशेठला एवढा लांब? आता जवळ जवळ 1 किलोमीटरच आहे. चालत जा जरा, चालत जा. नाही आरतीने धोका दिला आम्हाला. 1 किलोमीटर माझ्यासाठी येत आहे गाईज, येत आहे. काय येत आहे? येत आहे काय? कोण येत आहे का काही येत आहे? येत आहे येत आहे काहीतरी येत आहे. सांग तर. अरे काय सांगायचं? आरती येते का? आरती येते का? हा खरं सांग. काय काय ए नाही नाही, परत बोल. आता जे काय बोललीस ते परत बोल. काय एसटीचं स्पॉट बघून मुलींना सिंगल फील होत आहे. हे तुला सांगितलं, बाकीच्यांना नाही सांगायचं. मी सांगितलं बाबा, मी तर इन्फ्लुएन्सर आहे, मी सांगणारच नाही ना. तुझ्या काय म्हणायचं? स्पॉटच तसं आहे, काय करायचं काही? स्पॉटच असं आहे. जाऊ द्या, आपण आपलं देव करून जाऊ. आपलं ते पण आज लय गर्दी असणार तिकडे बघ. हां, गर्दी तर असणारच आहे. नाही ती मला बोलते, मला माहिती म्हणते तू फक्त व्लॉगिंगसाठी आली आहेस. काही फक्त खुशी ब्लॉगसाठी आले, मला माहिती व्लॉग माझं कुठे पण आता बाहेर जायचं म्हटलं की मेन मोटिव्ह ब्लॉगिंगच असतो. ब्लॉगर आहे. लोक खूप पुढं गेले. महाराजांची पालखी निघालेली इथून जास्त दिसत नाहीये, बिकॉज आम्ही ब्रिजच्या खाली आहे सध्या. खूप गर्दी आहे. महाराजांची पालखी, ढोल पथक वगैरे सगळं निघालेलं आहे इथून. तर आपण दगडूशेठचं दर्शन घेऊ. शनिवार वाडा आहे.
एकदम मराठी शृंगारमध्ये तयार होऊन महाराजांच्या मिरवणुकीत निघालेले आहेत. एकामागे एक मिरवणूक चालू आहे. आता 2 मिरवणुकी गेली, तिथून अजून एक पुढे. एकदम सुंदर सजवलेलं आहे सगळं. सगळेजण मस्त फेट्या वगैरे घालून मिरवणुकीत तयार झालेले आहेत. आम्ही सुद्धा तयार झालेलो आहेत एकदम. मला दाखवत फोटो नाही काढणार आहे का तू? नुसतं शूटिंग करणार आहे का? तुला ब्लॉग मध्ये टाकलं. कसली मस्त मूर्ती आहे. हा हाय हाय. जय शिवराय बोल. जय शिवराय. जय शिवराय म्हण. बोलेल बोलेल तो लहान आहे. काम जरा ते हा तोंडाचं संपलं ना मग हे कर. बोल. म्हण तू म्हण. छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही सर्व जय म्हणतो. ठीक आहे. जय. आणि पुढे काय? सोहळा पुणे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. ऐकूयात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनचरित्रावर पोवाडा. सादर करते आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकारी पुणे. धन्यवाद. मुलांची लेझिम चालू आहे. हिंदवी स्वराज्यातले पहिले तोरण एकदम सुंदर सजवलेलं आहे. छान. मानाचा मुद्रा. मातोश्री कुलदैवत मंडाई माता यांना स्मरून राजेश्री श्रीमंत गंभीरराव मारणे देशमुख या ऐतिहासिक घराण्याने शौर्यांकित आणि इतिहासाला हेवा वाटावा अशा सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला आहे. श्रीमंत सरदार गंभीरराव मारणे यांचे मूळ तत्कालीन सम्राट चालुक्य राजघराणे. इथे महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांबद्दल दिलेलं आहे. प्रत्येक मावळ्याची माहिती व त्यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढलेली आहे. या संस्कृतीचे मोहन अनेक महसूल राजांना येऊन मिळाले. या सगळ्यांची महाराजांप्रती गाढ स्वामिनिष्ठा होती. आणि यापैकीच एक नाव सरदार हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकरांसारखे सरदार बांधकाम प्रमुख म्हणून राजांच्या सेवेत रुजू झाले. सिंहगड विजयासाठी सलगा, गोरीगड विजयासाठी बुधे आणि जंजिरीकर सिद्धीच्या सांगताना म्हणायचे, तानाजीरावांनी गड घेतला पण त्यांच्या बलिदानामुळे आम्ही एक
बॅनर स्पॉटेड इन शिवजयंती. आमचं अख्खं पुणे फिरून झाल्यावर आली आहे 1 तासाने. पण आले नाही, मला आधी बोलली येणार नाही, मला सरप्राईज सरप्राईज. बेटा बोल छत्रपती शिवाजी महाराज किंवा आम्ही सगळे जय बोलतो. ओके काय म्हणणार तू? काय म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. मग ते फोटो नाही काढणार तुझा. नुसतं म्हण शिवाजी महाराज की. नुसतं म्हणते का शिवाजी महाराज की? ठीक आहे बोल, तुला बोलायचं हां. वगैरे पाहून झालं. आता आम्ही दगडूशेठला आलोय दर्शन घ्यायला आतमध्ये. आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं, पण नंतर म्हणलं आलोच आहोत तिथपर्यंतचं दर्शन घेऊनच जाऊयात. चला आपण दर्शन घेऊया. गर्दी आज फार नाही आहे. इथेच इतकी मिरवणूक होत्या, खूप मिरवणूक होता. सो आम्ही इथंच व्हिडिओ वगैरे काढले, इथंच मज्जा केली, सगळं गेलं, दर्शन घेतलं दगडूशेठचं जाऊन. खूप छान झालं सगळं. आणि प्रत्येक मावळे महाराजांचे जेवढे मावळे होते ना, प्रत्येक मावळ्यांच्या मूर्त्या होत्या, त्यांची मिरवणूक सेपरेट काढली होती. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. खूप छान होता आजचा दिवस. अशीच पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी झालेली आहे. तर आता मी घरी निघालो आहोत, बिकॉज आम्हाला खूप लेट झाला आहे. हे लोक कंटाळलेत माझ्यासोबत व्हिडिओ काढून. कसा होता तुमचा आजचा दिवस सगळ्यांचा? खूपच चांगला दिवस तर ठीकठाक होता. आणि आता कसा होता? ब्लॉगरचा व्हिडिओ काढण्यातच गेलाय. ब्लॉगरचं स्टोरेज फुल होतंय. आय क्लाउड देतो गाईच कळतो. कुठे आमची मेट्रो या साईडने गेली, आम्ही थांबलोय कोणत्या साईडला? नाही लय अवघड आहे आमचं, लय अवघड. प्लॅटफॉर्मच चुकीचा होता. आता आम्ही काय करणार आहे माहित नाही. आमची मेट्रो त्या साईडने आली, आम्ही या प्लॅटफॉर्मवर थांबलोय. गाईज आमची फर्स्ट ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. ट्रिप नव्हती, एक जस्ट देवदर्शन. हां, एक छोटंसं काहीतरी होतं, फ्रेंड्ससोबत बाहेर आलेलो आम्ही. ते खूप छान होतं. असं म्हणजे आम्हाला वाटलं नाही की वर्थलेस झालं काही येऊन. खूप मस्त झाला आमचा डे आज. आणि असाच आमच्या
आमचे पुढचे सगळे ट्रिप सक्सेसफुल हो ह्याच्यासाठी प्रे करा. मम्मी पप्पांनी परमिशन द्यावी. आय डोंट नो, आता रिझल्ट आहे आमचा 2 दिवसात. मग चांगलीच मजा येणार. मग चांगली ट्रिप निघणार आहे. अजून ट्रिप निघाल आमचं सगळं निघणार आहे मग हळूहळू. काही तशाच आमचे नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स, लाईक, शेअर करा. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.